नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त 90 दिवसात काल्पनिक वेतनवाढीसह थकबाकी। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल। जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। सेवेतून जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त झालेल्या आणि 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यासंदर्भात न्यायालयाच्या खंडपीठाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे। संबंधित पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना 90 दिवसांच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून त्यानुसार थकबाकी अदा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनास दिले आहे। या निर्णयामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। 6व्या वेतन आयोगापासून जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्यांची सेवा 6 महिने पूर्ण झाली आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना दरवर्षी 1 जुलै रोजी देय होणारी काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र या निवेदनावर प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे प्रशासनाकडून निर्णय न झाल्यानं अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला होता। न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना 90 दिवसांच्या आत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून त्यानुसार थकबाकी अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे। आता या निकालामुळे जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त झालेल्या आणि निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक लाभाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता प्रशासनाकडून संबंधित पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे तपासून काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्याची प्रक्रिया कितपत वेगाने केली जाते, आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।